एका खरेदी खताच्या नक्कलीसाठी 67 वर्षीय वृद्धाचा तहसीलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न. चळगाव चामूदमधील घटना. सरकारी कार्यालयात 1.5 महिना हेलपाटे मारूनही खरेदी नक्कल मिळत नसल्याने हताश झालेल्या धोंडू कडूजी पावसकर यांनी चक्क तहसील कार्यालयाच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर चळगाव चामूद तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. नांदुरा तालुक्यातील दिघी येथील 67 वर्षीय धोंडू बाविस्कर 1981च्या एका जुन्या खरेदी खताच्या नक्कलीसाठी गेल्या 20 नोव्हेंबरपासून कार्यालयाची उंबरठे झिजवत होती. पण प्रत्येक वेळी त्यांना उद्या या परवा या अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. धोंडू बाविस्कर यांचा आरोप आहे की त्यांच्या जमिनीचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. केवळ विरोधी पक्षाला मदत करण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी मुद्दाम ही नक्कल देण्यास टाळाटाळ करत होते. प्रशासकीय छळाला कंटाळून अखेर या वृद्ध शेतमजुराने टोकाचे पाऊल उचलले. विष प्राशन केल्यानंतर बाविस्कर यांना तहसील विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना खामगाव आणि तेथून अकोला येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. एकीकडे सरकार डिजिटल इंडिया आणि पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत असताना एका साध्या कागदासाठी 67 वर्षाच्या वृद्धाला जीव धोक्यात घालावा लागतो. हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. आता संपूर्ण तालुक्यातून प्रश्न विचारला जात आहे, तहसीलदार पवन पाटील या दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करणार का? बाविस्कर यांना न्याय कधी मिळणार? पाहूया यावर तहसीलदार पवन पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. घडलेला आहे आमच्या तहसील कार्यालयात. नांदुरा तालुक्यातील दिघी या गावचे धोंडू बावस्कर हे आलेले होते. मी स्वतः तेव्हा महाराजस्व अभियानाबद्दल आपल्या 7 मार्चपासून जे चालू झालं त्याची मीटिंग आमच्या नायब तहसीलदारांसह आम्ही मीटिंग घेत होतो. तेव्हा ते आपल्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यावर आमच्या कर्मचाऱ्यांनी कळवलं की त्यांनी काहीतरी प्राशन केलेलं आहे. त्यांनी आमच्या लक्षात आणून दिलं. तात्काळ आम्ही त्यांना उचललं आणि माझ्या 4 कर्मचाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पाठवलं आणि आपले तालुका आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याशी मी तात्काळ संपर्क केला आणि त्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्यांनी पुढे ते खामगाव रेफर करण्यासाठी आम्हाला कळवलं. आम्ही तात्काळ खाजगी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि त्यांना खामगावला रेफर केलं आणि त्यांच्या कुटुंबियांना कळवलं. त्यांचे कुटुंबीयही पुढे माझे 2 कर्मचारी सोबत होते. त्यांचे कुटुंबीय खामगावला पोहोचले आणि त्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे सध्या रेफर केलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीची आम्ही विचारपूस करत आहोत, त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांचा जो काही विषय आहे त्यांचं एक प्रकरण काही होतं 2015-16मध्ये तत्कालीन तहसीलदारांच्या काळात त्यांचं प्रकरण इथे तहसील कार्यालयात चाललेलं होतं. त्याचे रेकॉर्ड्स आम्ही सगळं मागवलेले आहेत. त्या प्रकरणानंतर त्यांनी माननीय SDO साहेबांकडे आणि त्यानंतर माननीय ॲडिशनल कलेक्टर साहेबांकडे खामगावला त्यांनी अपील केलेलं होतं. त्या अपीलबाबतचा नुकताच निकाल 5 फेब्रुवारीला नुकताच निकाल लागलेला समजून येत आहे आम्हाला आणि त्यांनी काही त्या काळात जे दाखल केलेले असतील डॉक्युमेंट्स त्याबाबतची खरेदी खताची नक्कल मिळण्याबाबतचा आमच्याकडे अर्ज केलेला होता. ते खरेदी खतची नक्कल आमच्याकडे म्हणजे तांत्रिक आमच्याकडे नसते, SRO डिपार्टमेंटचा तो विषय आहे. तरीही आम्ही त्या खरेदी खत आणि पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरता आमच्या नायब तहसीलदारांची नेमणूक केलेली आहे. त्यांच्याकडून सविस्तर अहवाल आम्ही मागवणार आहोत. या काळामध्ये त्यांच्या प्रकृती पहिले महत्त्वाची आहे आणि या प्रकरणात जर कोणत्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा जर पुन्हाही जाणीवपूर्वक विलंब काही केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई प्रस्तावित करणार आहोत. कारण दिनांक 2 मार्च 2026 रोजी धोंडू कडूजी बावस्कर नावाचा एक पेशंट ग्रामीण रुग्णालय जळगाव चामूद येथे आणण्यात आला होता. त्याने विष प्राशन केले होते. तर त्यांना या ठिकाणी प्राथमिक उपचार देण्यात आला. त्यांची तब्येत ही गंभीर असल्याकारणाने त्यांना उपजिल्हा रुग्णालय खामगाव या ठिकाणी रेफर करण्यात आले. त्या ठिकाणी नंतर समोर अकोला या ठिकाणी पाठवण्यात आलं. RC24 न्यूज करिता अनिल भगत, चळगाव.